ॲनिमेशन पाहायला मिळते. 2 धावांचे समाधान मानावं लागते संघाला. धन्यवाद. यानंतर आपल्याला पंचघोषित एक आवाज पाहायला मिळेल तो विनेश साळवी. यापुढील समालोचकासाठी मी श्री विनोद साळवी यांना आमंत्रित करतो. त्याने आपली धुरा सांभाळायची. हा आवाज पंचघोषित नावाजलेला आवाज आहे. चालू सामना आहे ना. फिल्डिंग आहे ऑल स्टार सर्व चिंचवाडे. बॅटिंगला वेद दिलीवर हे मला नाव सांगा बाबू. धन्यवाद सुजित. आपण याच्या अगोदर समालोचन पाहिलं. जाऊ आपण मागच्या दिशेने. आजच्या दिवसातील पहिली लढत तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी 16व्या वर्षामध्ये पहिला किल्ला ज्यांनी जिंकला, तोरणा किल्ला, आणि आपल्या स्वराज्याचं तोरण प्रस्थापित केलं असा तुमचा आमचा लाडका राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील त्रिवादवानाचा मुजरा करून आजच्या स्पर्धेला आपण शुभारंभ करतोय. पहिला तुम्ही पाहायला मिळतोय हा ट्रॅकल. त्यावरती स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहतोय एक दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. बॅटर असतील आपल्याला पाहायला मिळतात. दीपेच्या बॅट मधून एक धमाका चौकार पाहायला मिळतोय. 4 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या पोहोचते. आपण पाहतोय 13 या आकड्यावरती तुमच्या आमच्या भेटीला आलेली स्पर्धा ऐक्यवर्धक 2025 हा महासंग्राम खर्डी गावामध्ये क्रीडा नगरीमध्ये दबदबलेली स्पर्धा. आजच्या या स्पर्धेचा आजचा पाहायला गेलं तर पहिल्या दिवस आणि पहिल्या दिवसातील चालू असलेला सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकल बॉल. त्यावरती आक्रमण जरूर झाले. गॅपमध्ये चेंडू आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेकी चांगली झाली आहे. 1 धाव मिळाले. एका धावेने धब्बलकावरती धावसंख्या लागली आहे. 14 धावा धब्बलकावरती लागले जात आहेत. माझ्यासमोर जुळलेला आहे. गुणलेखेचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस थोडंसं बॅकफुटला जाऊन ऑन साईडला फटका पाहायला मिळाला आहे. कार्पेट मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे जरूर तंबल जरूर झाले आहेत. बघता बघता फेकी करत असताना 3 धावा मिळाल्या. थोडस जर पाहिलं तर फेकी थोडीशी उशिरा झाली आहे आणि त्या फेकीचा फायदा मिळतो दोन्ही बॅटर्सला. 3 धावा मिळाल्यात आतापर्यंत. आपण पाहतोय चालू असलेला पहिला सामना पाहायला मिळाला. आपण चांगली रेडिंग बिटवीन द पाहतोय आपण. दोन्ही फलंदाजाकडून 1 धाव मिळाले. एका धावेने धब्बलकावरती धावसंख्या आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. चालू असलेला सामना पाहायला मिळतोय. रेड 11 बजेवाडी वर्सेस न्यू स्टार्स उद्यावाडी चिंचवाडी असा संघ. आपल्याला दोन्ही फलंदाज यावेळेस आपल्याकडे बॉल जरूर झाला. ब्लॅकच्या शॉट मध्ये आहे. एलिव्हेशन प्रॉपर. चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय. स्कोर वरती धावसंख्या आपण पाहत असताना 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड निश्चित स्वरूपात आपण पाहत असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. थोडेसे सफल जरूर झाले. बाटले अॅनिमेशन प्रॉपर आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ते तंबल जरूर झाले आहेत क्षेत्ररक्षक. दरम्यान षटक समाप्तीचा देखील इशारा येतोय पंचांकडून. स्कोर बोर्डवरती धावसंख्या झाली 21 धावा. 2 षटकाखेर स्कोर बोर्डवरती आपण धावसंख्या पाहतो. जर पाहिलं
गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. सेकंड वरती आपण पाहतोय दीपेश ना सेकंड वरती फलंदाज आपण पाहतोय. राजेश्वर आपण पाहतोय ना सेकंड वरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस रिव्हर्स विकेट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स सेटिंग करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट बॉल टाकला जातोय. पाहिलं तर अँगल म्हणून थोडासा चेंडू आतल्या बाजूला वळवला आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू डॉट बॉल पाहतोय. सुरुवात चांगली झाली आहे खेळाडूकडून आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला जरूर आपण पाहत असताना. पुन्हा एकदा यावेळेस काय पाहायला मिळतंय, विकेटचं पतंग. दांडी दांडी गोल. बॅक टू द पवेलियन तू चल मे आया समीकरण आपण पाहतोय. फलंदाज बाद. दीपेशच्या स्वरूपात बसतोय. पाहतो गेलं तर धक्का क्रमांक बसला अर्थातच दुसरा. आयुष आपल्याला पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू डॉट बॉल. त्यानंतर जर पाहिलं तर एक्सनचा वेध घेणारा चेंडू आशिष यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहतोय युवा स्टार खेळाडू दापोलीची नगरीमध्ये या खेळाडूची चर्चा आहे. सीझन खेळणारा हा खेळाडू आज मात्र या देवा नगरीमध्ये दाखल झालाय. एक विकेट देखील मिळवले. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटच्या विधानमध्ये चेंडू आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तंबल जरूर झाले आहेत तर ते सर्कलच्या आतमध्ये चांगली खेळाडू जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात. आणि एक धाव मिळाले. क्रिकेटच्या नगरीमध्ये आपण एक धाव घेतली जाते अर्थातच चिकी रन म्हटलं जातं आणि आपल्या कोकणी भाषेत म्हटलं जातं एक चोटी धाव. एक चोटी धाव घेण्यात यश मिळाले दोन्ही बॅटर्सला. पाहूया पुन्हा एकदा आशिषचा चेंडू. यावेळेस देखील थोडंसं ऍटपुटला जाऊन बॅकपुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अँगल बनवून थोडासा चेंडू ऍडव्हेन्सनचा वापर आणि त्यानंतर जर पाहिलं तर चेंडू एस्ट्रेकाच्या हातामध्ये विसावला आणि त्यानंतर डॉट बॉल पाहतो आपण. चांगली गोलंदाजी आशिष यांच्या माध्यमातून. चांगले प्रत्युत्तर. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत नवीन बॅटरच्या विरोधात. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आशिषच्या विरोधात. पाहिलं तर चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पाहिला गेलं होतं आशिष यांना आणि चांगलं प्रत्युत्तर देखील करताय. यावेळेस देखील बॅकवर्डला जाऊन तुमच्या दिशेने कट केला जातो. क्षेत्ररक्षक आहे जरूर. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न चालवला जातोय. फेकी थोडीशी उशीर झाली आहे. यावेळेस का पाहायला मिळते आणि बघता बघता 2 धावा. चांगले रनिंग बिटवीन द पाहतोय. चांगली गोलंदाजी केली आशिष याने. कारण जर पाहिलं तर विश्वास दाखवला होता आशिष यांच्यावरती आणि तो विश्वास सार्थक करत दाखवत असताना आशिष पाहायला मिळत आहेत. जर पाहिलं तर एक एक्स्ट्रा डीप कव्हर दिशेने देखील खेळाडू तैनात करण्यात आलाय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे जरूर आणि लॉंग द कार्पेटमध्ये चेंडू थांबणार नाही. ऑफिंग फास्ट चेंडू चाललाय सीमा. नक्कीच स्वरूपात आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आक्रमण जरूर झालंय. या 4 धावेने पाहायला गेलं तर
यावेळी थोडस पाकपटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला डॉट बॉल, पहिल्या चेंडूवरती 4 धावा. यानंतर चांगलं आक्रमण करण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं प्रत्युत्तर केलंय गोलंदाजाने आणि स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली तब्बल आपण पाहतोय 29 धावा डब्बल कवरती लागल्या 2 गडीच्या बाद मुदतल्यामध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळते. यावेळी थोडंसं शॉट मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगले प्रत्युत्तर, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत गोलंदाजाने. चांगले प्रत्युत्तर केले जाते, चांगले कमबॅक पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याच्या नंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा केला जातो. या तिसऱ्या चेंडूवरती काय पाहायला मिळेल? या स्लॉट मध्ये चेंडू आहे, जरूर तुमच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. मिसफिल्ड पाहायला मिळते आणि लॉन्ग कार्पेट मध्ये पुढचा दरवाजा उघडा ठेवला, मागच्या बाजून चोरी झाली. चेंडू प्रसार 4 धावा. नक्कीच स्वरूपात यावेळेस बॅटची कारा घेतली जाते, टॉपिक लागला जातो. चांगली किपिंग पाहायला मिळते, विकेट वरती 4 धावा लगवल्या, तरी 4 धावा
आणि त्याचबरोबर शिवशंभू टाकळेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. लगेचच होणारा सामना, लगेचच या. आपल्याला पहिला पुकार असेल दोन्ही संघांना, यानंतर होणारा सामना. आपल्याला देखील अपडेट असेल आणि अपडेटनुसार आपण लगेचच यायचं. स्पीडअप करा. लक्षात घ्या, आजच्या दिवसामध्ये स्पर्धा आपल्याला कंप्लीट करायची आहे, कारण सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. आपला कोकणाचा हक्काचा सण अर्थात शिमगा जवळ येतोय. तसंच प्रेक्षकांना देखील, क्रीडा रसिक खेळाडूंना देखील उत्सुकता लागली आहे. क्षेत्ररक्षण सजवलं तास असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. न्यू स्टार संघाकडून आपण पाहतोय लोकेश आणि अतुल. मी 15 मध्ये पण नाही बसत. आमचा काय 30च्या वरती लागेल काय? मला 15 मध्ये पण नाव नाही घेतलं. आमचा 30च्या वरती लागेल काय? यानंतर होणारा सामना त्रिमूर्ती देऊळवाडी आणि त्याचबरोबर शिवशंभू टाकळेवाडी या दोन संघांमध्ये झालेल्या नाणेफेकीचा कौल लागलाय. तुमचा लागलाय, तुम्ही शॉट जिंकला. आणि शिवशंभू टाकळेवाडी शिरवली संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. ही इनिंग झाल्याच्या नंतर नक्कीच जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवेल का? एक संधी जरूर मिळाल्या. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते, थोडस बॅकफुटला गेले, चेंडू बॅटच्या मधोमध घेतला आणि अँगल बनवून थोडासा कट करण्याचा प्रयत्न आणि त्या बघतो पवलियन धक्का क्रमांक बसतोय. न्यू स्टार उदवडी संघाला पहिला. लोकेश बाद. लंकेश मध्ये दाखल झाले आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जात असताना आपल्याला पाहतोय रंगाचा खेळाडू जर पाहिलं तर थोडासा ऑनसाइडला सेट केला जातोय. क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. पुढे चेंडू पुन्हा एकदा भरत यांचा आपण पाहतोय. स्लॉट मध्ये चेंडू समोरच्या दिशेने यावेळेस देखील जिनगड्यांचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय. बघता बघता एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावून धफलकावरती धावून घ्या लागल्या. यावेळेस अँगल बनवून थोडंसं स्लो डिलिव्हरीचा वापर. त्यानंतर जर पाहिलं तर स्विगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय निर्धाव, अर्थातच आलाय पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहतोय. यावेळेस बॅटची कडा लागली जाते. तुमच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत गल्ली रिझन मध्ये.
एकदम मिळाल्या. स्कोरबोर्डवरती धावसंख्या पाहतोय आपण 4. एक षटक समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती धावसंख्या झाली 1 विकेट. तर 4 धावा खर्च केल्यात सर्वप्रथम गोलंदाजी करत असताना. आता षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज आपण पाहतोय दीपेश. सेकंड वरती आपण पाहतोय अतुल. नॉन स्ट्रायकिंग वरती दीपेश आपण पाहतोय. स्पीडअप करा, थोडं लक्षात घ्या. आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला कंप्लीट करायची आहे. व्यासपीठावरती मान्यवर त्याचबरोबर आपल्या विभागातील ग्रामस्थ त्याचबरोबर या गावातील मंडळी पदाधिकारी हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर या पंचक्रोशीतील जर पाहिलं तर लुब्धविद खेळाडू त्याचबरोबर सर्व खेळाडू देखील दाखल झालेत या क्रिकेटच्या नगरीमध्ये. आपण पाहतोय ऐक्यवर्धक चषक 2025 चा हा महासंग्राम. शॉर्टबॉलचा वापर जरूर केला जातोय. टॉपेज लागली जाते. कीपर चाललेत मागे. कलेक्ट चेंडू करत असताना एकदम मिळाल्या. एका धावून फलकावरती धावसंख्या लागली 5. दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाल्यात. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. अॅनिमेशन प्रॉपर नाही आहे. चांगले प्रत्युत्तर झेल घेण्याची संधी जरूर निर्माण झाली होती मात्र झेल सोडला जातोय. आणि यावेळेस काय पाहायला मिळतंय विकेटचं पतंग चुकीला माफी नाहीये. एक ही स्पर्धा आपल्याला YouTube द्वारे आपल्याला दाखवली जाते. संतोष आलेत नवीन बॅटर स्टॅकिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. फुलांचा चेंडू ऑनसाइडचा फटका पाहायला मिळाला. गप्पा चेंडू चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय. आता मात्र हल्ला चढवला जातोय. संतोषच्या बॅट मधून आल्या एक चौकार पाहायला मिळालाय. आता मात्र कमबॅक करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा
यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळाला. अॅनिमेशन प्रॉपर नाही. फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक. हे प्रभू हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानम. हे क्या हुआ, कैसे हुआ, हमारा साला गमछा में पानी आ गया. चुकीला माफी नाही आहे. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात त्या त्या वेळेला अनेक विक्रम देखील नोंदवले जातात. लक्षात घ्यायचं आहे. एक चुकीला पुन्हा एकदा यावेळेस देखील चा वापर. त्यानंतर संधी जरूर निर्माण झाली होती मात्र लॉंगच्या दिवसांमध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतायत. एक साधारसितारित्या झोल, कारण झेल घेणं हे महत्वाचं आहे क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायला मिळेल संतोष वर्षे दिपेश लांब कापडमध्ये चेंडू आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तंबल जरूर झालेत. एक धाव मिळाल्या एका धावीने दरम्यान. पंचांचा षटक समाप्तीचा देखील इशारा येतोय. 2 षटका अखेर स्कोरबोर्डवरती धावसंख्या झाली 14 धावा धावफलकावरती. स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील आपण पाहतोय. यावेळेस देखील फलकाचा वापर. त्यानंतर फुटबॉल पाहायला मिळाला. चांगले कम बाबावरून पाहतो असताना गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय ऋतिक. येणार असेल 10 चेंडू. अजून जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या. यावेळी शॉटबॉलचा वापर. त्यानंतर जर आक्रमण जरूर झाले आहे. चेंडू चालला या ठिकाणी. बॅकअप साठी आहेत खेळाडू. फेकी होईपर्यंत 2 धाव कंप्लीट केले. ते 2 नवीन स्कोरबोर्ड धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. आणि यावेळेस का पाहायला मी तर चांगलं कमबॅक. बॅक टू द पवेलियन. संतोष बाद बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक बसला अर्थातच आपण पाहतोय.
स्कोर बोर्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धपालकावरती लागल्यात. हॅलो आजच्या या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून एक व्यासपीठावरती सन्माननीय सातगाव असोंड गटाचे मुंबई सचिव संजयजी गावडे साहेब आज उपस्थित राहिलेले, त्यांचा एक पुष्पगुच्छ आणि शाल देऊन मी मुंबई मंडळाचे खजिनदार राजेश मेंगे यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा म्हणून. बावीस धावा धपालकावरती लागले. तर 3 षटका अखेर स्कोर बोर्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा धपालकावरती लागल्या जात आहेत. येणार असतील 6 चेंडूंनी मैदानाच्या आतमध्ये समीकरण आहे. स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील, बॅटिंग करत असताना टीमला 16 धावा, येणारे 6 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कोणता या ठिकाणी संघ विजयी होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत आणि या पहिल्या लढतीचा विजय कोण संपादित करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. किशोर आलेत गोलंदाजी करण्यासाठी, 16 धावा डिफेन्स करणार का, तर दुसऱ्या बाजूला बॅटर्स विनोद आपल्या संघाला विजय मिळवून देणार का. 6 चेंडू आणि समीकरण आहे 16 असं समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कंपल्सरी चेस यानंतर होणारा सामना लगेचच लक्षात घ्यायचंय, क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचंय. लक्षात घ्या त्रिमूर्ती संघ इनिंग झाल्याच्या नंतर पहिल्या चेंडू फुलेंचा चेंडू ऑनसाइडला फटका आणि यावेळेस काय पाहायला मिळतंय, चेंडू चाललाय या ठिकाणी 4 धावांचा येणारे 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. विनोद पुन्हा एकदा सज्ज होतील. स्लॉन डिलिव्हरीचा वापर, त्यानंतर 5वा चेंडू, डोक्याची घंटा आणि यावेळेस काय पाहायला मिळतंय, स्वतःवरती नाराज, मैदानाच्या आतमध्ये निराशा. नवीन बॅटर्स स्ट्रायकिंग वरती कुणाल, स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय अतुल.
शॉर्ट बॉल, त्यानंतर मॅचीकडे हलक्या हाताने लागली जाते. कीपर आहेत गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक होते, बाकींसाठी पाहायला गेलं, क्षेत्ररक्षण केलं आणि त्यानंतर एकदा मिळाले. आता मात्र समीकरण आहे येणारे 3 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र अतुल या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे नुसार संघाला. या चेंडूवरती निर्धारित आधार या मॅचचा लेखाजोखा जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय. आणि यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न पंचांचे गवत आहेत. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. येणारे 3 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती मोठा प्रहार आला तर नक्कीच मॅचला कलाटणी होऊ शकते, कारण या चेंडूवरती निर्धारित आहे मॅचचा लेखाजोखा. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बाटचीकडे, त्यानंतर वरच्या मागे चेंडू ट्रॅव्हल चाललाय. यावेळेस नशिबाने दिली साथ, चेंडू मिळाले 4 धावांसाठी. दोन चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. समोरच्या दिशेने स्टेटा जोर खेळला जात आहे, क्षेत्ररक्षक आहेत. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण. 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातात. आता समीकरण आहे येणारा 1 चेंडू असेल. 4 धावांची आवश्यकता. हाय होटल ड्रामा तुमच्या आमच्या भेटीला आलाय. जरूर आपण पाहतोय दिलाची धडकन वाढवणारा हा सामना. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अतुल आता मात्र स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय. आता मात्र अतुलच्या बॅट मध्ये विजय चौकार निघणार का? जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेस नक्कीच फटका फसला जातोय. फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय. तिसरी धावेचा इथं प्रयत्न आणि असफल. वर्सेस शिवशंभू टाकेवाडी शेरवली असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या फेरीमध्ये. आपण पाहतोय अर्थातच दुसऱ्या सामन्याकडे वळतोय आपण. आजच्या दिवसातील दुसरा सामना यासाठी नाणेफेकीचा कौल लागलाय. शिवशंभू टाकेवाडी संघाच्या बाजूने प्रथम त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि